समस्त मणियार जमात नासिक की ओर से कक्षा 10वीं और 12वीं विभिन्न स्नातक डिग्री पाठ्यक्रमों के साथ साथ शासकीय सेवा में चयनित समाज के होनहार छात्र छात्राओं के लिए एक भव्य गुणगौरव समारोह का आयोजन किया गया। यह कार्यक्रम नासिक के उपनगर परिसर स्थित इच्छामणि लॉन्स में बेहद उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ है। प्रतिभाओं को मिला प्रोत्साहन, समाज में शैक्षणिक गुणवत्ता को बढ़ावा देने और छात्रों को भविष्य की राह के लिए प्रेरित करने के उद्देश्य से यह कार्यक्रम का आयोजन किया गया। कक्षा 10वीं में 80% से अधिक अंक प्राप्त करने वाले, कक्षा 12वीं में 75% से अधिक अंक हासिल करने वाले छात्र, बीए, बीकॉम और बीएससी जैसे स्नातक पाठ्यक्रमों में प्रथम श्रेणी उत्तीर्ण करने वाले विद्यार्थियों का गौरव किया गया। इसके साथ ही बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, एलएलबी जैसे व्यावसायिक पाठ्यक्रमों को पूरा करने वालों छात्रों, एमपीएससी के माध्यम से शासकीय सेवा में नियुक्त हुए अधिकारियों और विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय सफलता हासिल करने वालों विद्यार्थियों का भी विशेष सत्कार किया है। सभी सत्कारार्थियों को स्मृति चिन्ह, प्रशस्ति पत्र, पदक और पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। इस वर्ष कुल 180 मेधावी छात्र छात्राओं का बहुमान किया गया। गरिमामयी उपस्थित इस भव्य समारोह में प्रमुख अतिथियों के रूप में असीर चांद भाई शेख, डेप्यूटी कमिश्नर आयकर विभाग मुंबई, सरफराज मनेर, जनरल मैनेजर फार्मा विभाग, अखलाक अहमद भाई शेख, कॉर्पोरेट एग्जीक्यूटिव आशीष शेख, मोटिवेशनल काउंसलर आसिफ हाजिम पीर, मोहम्मद मणियार, डेप्यूटी इंजीनियर क्लास 1 जल संसाधन विभाग महाराष्ट्र सरकार, शेख रिजवान अब्दुल मुलातीब, अध्यक्ष खातूल एज्युकेशन सोसायटी मालेगाव, प्रोफेसर मरियम एजाज मणियार, प्राध्यापिका के बाग इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एजुकेशन नासिक, हाजी उस्मान हाजी इस्माइल मणियार, अध्यक्ष समस्त मणियार जमात नासिक उपस्थित थे। कड़ी मेहनत से हासिल करे बड़ा लक्ष्य। असीर शेख, कार्यक्रम के अध्यक्ष असीर शेख ने अपने प्रेरणादायी संबोधन में छात्रों को मंत्र देते हुए कहा कि जीत, लगन और कड़ी मेहनत के बल पर किसी भी बड़े लक्ष्य को हासिल किया जा सकता है। निफाड़ तहसील के ग्रामीण इलाके से शिक्षा ग्रहण कर देश की सर्वोच्च प्रशासनिक सेवा तक पहुंचने के अपने सफर को साझा करते हुए उन्होंने छात्रों से बड़े सपने देखते और उन्हें पूरा करने के लिए निरंतर प्रयास करने का आह्वान किया। उन्होंने समाज के विद्यार्थियों द्वारा हासिल की गई इस शानदार सफलता की विशेष सराहना की। इस अवसर पर छात्रा आयशा मणियार ने बेहद प्रभावशाली ढंग से मंच संचालन कर उपस्थित सभी लोगों का दिल जीत लिया। कार्यक्रम में सफल आयोजन के लिए सभी मणियार जमात के अध्यक्ष उस्मान भाई मणियार, शकील भाई मणियार, खलील भाई मणियार, हबीब भाई मणियार, राजू भाई मणियार, मतीन भाई मणियार, डॉक्टर राजू मणियार, यूसुफ मणियार, नसीर मणियार के साथ साथ मणियार यंग ग्रुप नासिक और मणियार टीचर ग्रुप नासिक के सदस्यों ने कड़ा परिश्रम किया है। आज मणियार जमात शिक्षण फंडातर्फे जो कार्यक्रम झाला, मुलांच्या शैक्षणिक मोटिवेशनसाठी जो प्रोग्राम झाला तो खूपच चांगला ऑर्गनाईज झालेला होता आणि याच्यामुळेच मुलांना शैक्षणिक कार्यासाठी स्कोप मिळतो, पुढे मोटिवेशन मिळतं। याच्यातून चांगले IAS, IPS, IRS ऑफिसर्स घडतात, चांगले डॉक्टर्स येतात, चांगले इंजिनियर्स येतात आणि हेच देशाचे भविष्य आहे। आणि या भवितव्यासाठी मणियार जमात शिक्षण फंड एवढं चांगलं काम करत आहे हे वाकण्याजोगे आहे आणि असंच कार्य त्यांनी भविष्यात करत राहावं यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा। समाजाला आव्हान करेल की शैक्षणिक बाबतीत जो मुस्लिम समाज मागासलेला आहे त्यांनी शैक्षणिक याच्यावर काम करून मुलांच्या जडणघडणीत शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या जडणघडणीत मदत केली पाहिजे असं माझं आव्हान आहे। नमस्कार। आज मणियार समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा 10वी पासून ते LLB, BA, MPSC, UPSC जे विद्यार्थी अभ्यास करतात, क्वालिफाय झालात किंवा ज्यांना 70% पेक्षा जास्त टक्के आहेत, 80% जास्त अशा विद्यार्थ्यांना मणियार समाजाच्या वतीने इथे आज त्यांचा मोठ्या प्रकारे गुणगौरव सोहळा करण्यात आला। मणियार समाजामध्ये आम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन केलं की किती विद्यार्थी आहेत, जवळजवळ 1000च्या वरती 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, पण एवढ्या सर्वांचा हा कार्यक्रम घेऊ शकत नाही म्हणून एक लिमिट ठेवलं गेलं की जे विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 80% असतील, ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 85 असेल, जे विद्यार्थी BA मध्ये फर्स्ट क्लास असेल, त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी एखाद्या नोकरीमध्ये क्वालिफाय केले असेल, अशा सर्वांचा सत्कारी पुन्हा 250 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे करण्यात आला। आणि हे करत असताना आमच्या मणियार समाजाचे जे 1962 पासून जे हे झाड लावण्यात आलेलं आहे, 1952ला हे
रजिस्ट्रेशन करायची जर नीव ठेवली गेली आणि 1962 मध्ये रजिस्ट्रेशन केलं गेलं आणि तेव्हापासून आतापर्यंत या मण्यार समाजाचं कार्य अनेक वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे. कधी कधी रक्तदान शिबिर गेलं जातं, कधी कधी आमच्या समाजामध्ये एकूण उत्पन्नाच्या 2.5% दान करतात आणि त्या दानामध्ये त्याला आम्ही एकदा पैसे जमा केले जातात आणि त्याच्यातून गोरगरिबांना दवाखान्यामध्ये त्यांना मदत केली जाते. अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम घेतले जातात. आमच्या समाजाचं उद्देश एवढंच आहे की समाजामध्ये आमचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शिकतील आणि कसे पुढे जातील. आमचा समाज हा मुस्लिम समाजापेक्षा एक वेगळा समाज आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते वेगळं आहे. खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे. पूर्वीपासून ते आमच्या समाजामध्ये बांगडीचा व्यवसाय आहे आणि खेड्यापाड्यात राहून मोठ्या विश्वासाने इतर समाजाच्या मुली आमच्या समाजाच्या पुरुषाच्या हातामध्ये हात देतात आणि बांगडी भरून घेतात. म्हणजे हा एकोप्याचा हा एक समाज आहे. एक चांगला मेसेज या समाजामधून जातो. कधी आमच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं असं एक गैरकृत्य घडलेलं नाही. म्हणून या समाजाचा इतर समाजावर खूप मोठा विश्वास आहे. म्हणून हे अशा प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या समाज घेत असो आणि इथून पुढे घेणार आहे. म्हणून आमच्या समाजामध्ये असताना आमच्या समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळी टीम सगळ्यांचं नाव घेत नाही, पण यांनी खूप मोठ्या जिद्दीने कार्यक्रम सुरू केला. इथून पुढे पुन्हा सुरू होणार आहे. आणि कार्यक्रम घेत असताना आमच्या समाजाचे सगळे लोक एकत्र येतात आणि एकोप्याने हे कार्य करतात. एवढं म्हणून माझं संपवतो. धन्यवाद. समस्त मनियार जमात नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर यांनी जो नाशिकमध्ये एक मेळावा घेतलेला आहे, ज्यामध्ये समाजाची जी काही मुलं आहेत यांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 10वी 12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सोहळा समाजाच्या वतीने या ठिकाणी पार पडलेला आहे. मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे हे जे काही सोहळा ज्यांनी आयोजित केला आहे त्या मनियार जमातच्या सर्व सभासदांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या सर्व बंधू भावांना ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आणि यश मिळवलंय त्या सर्वांना अतिशय पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. अस्सलाम वालेकुम. आज मनियार जमात का हौसला अफजाई का प्रोग्राम था 2026 में. आज ये प्रोग्राम को कामयाब करने के लिए हमारे जमात के पूरे सदर हाजी इस्माइल मनियार, हमारे शकील बनी मियाँ मनियार साहब, इन सब की मेहनत रंग लाई. खालिद रशीद भाई मनियार, इरशाद मनियार, उसके बाद अपना हबीब मनियार, इन सब की मेहनत आज बहुत अच्छी रंग लाई है. हमारे इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए हमारे जो चीफ गेस्ट थे, हमारे असिस्टेंट कमिश्नर आसिर भाई, सरफराज मनेर, आसिफ सर, इन सब लोगों की मौजूदगी में ये प्रोग्राम बहुत ही काबिल तारीफ और अच्छी तरीके से हुआ है. आज तकरीबन 150 से ज़्यादा स्टूडेंट्स को हमने फेलिसिटेट किया है, जिनमें डॉक्टर्स, जिसमें MBAs, जिसमें बैचलर्स डिग्री, इंजीनियर्स, BSc, CET में क्रैक किया लोग हैं, JEE मेंस क्रैक किए लोगों ने, लाइक दिस पीपल, उनको आज एडमिशन मिला हुआ है डॉक्टर डिग्री में. दे आर गोइंग टू BAMS, MBBS. तो ये इतने सारे लोग आए. स्पोर्ट्स कोटा में भी अच्छे खासे हमारे नंबर्स थे. तो आज इतने सारे बच्चों को हमको ट्रॉफीज जो हौसला अफजाई करने जो हमने की है, उसके लिए हमें इतनी खुशी हो रही है कि बयां करना मुश्किल है. बट ये सब प्रोग्राम को कामयाब बनाने में जितने भी हमारे हाजी साहब का हाथ है, शकील मामा का हाथ है, या हमारे नासिर सर जिन्होंने प्रोग्राम को कामयाब बनाने में बहुत मेहनत ली है, खालिद भाई जिन्होंने बहुत ज़्यादा मेहनत ली, हबीब भाई जिन्होंने भी बहुत ज़्यादा मेहनत ली, इरशाद भाई, जितने नाम लूँ कम है, लेकिन ठीक है. यंग कमेटी हमारी है, उन्होंने भी बहुत मेहनत किया है. यंग कमेटी सिडको, यंग कमेटी नासिक, एज वेल एज जितने हमारे सीनियर मेंबर्स हैं, उन सब ने बहुत मेहनत ली. और ये आज प्रोग्राम इतनी अच्छी तरीके से मुकम्मल और कामयाब हुआ है, उस चीज़ के लिए बहुत बहुत शुक्रिया और सबका बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ. नासिक, थाना, पालघर, अहमदनगर, अहिल्यानगर, इन सब का जो मनियार जमात के जितने भी हमारे डिवीजन से वहाँ के सारे लोग आए और आज तकरीबन 1,500-2 हज़ार की तादाद में लोग आए. इनका उन्होंने जो हमें सपोर्ट किया है उस चीज़ के लिए बहुत 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 शुक्रिया. और स्पेशल थैंक्स टू नासिम भाई जो हर चीज़ के लिए अरेंजमेंट करते हैं, हमारी मीडिया हो एवरीथिंग, तो उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. बाकी अगर मैं किसी का नाम लेना भूल गया हो तो उसके लिए माफ़ी चाहता हूँ, लेकिन सबको दिल से बहुत थँक यू, बहुत शुक्रिया. आज या ठिकाणी मनियार जमात यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संधी मला मिळाली. खूप आनंद वाटला की एवढी सारी मुलं मुली एवढ्या चांगल्या मार्काने पास झालेले आहेत आणि शिक्षणाचा दर्जा वाढत आहे. मी आवाहन करतो सर्व मुस्लिम समाजाला आणि मनियार जमातच्या सगळ्या बंधूंना की आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करा, जास्तीत जास्त शिक्षणाचा फायदा घेण्याचा त्यांना प्रोत्साहन द्या आणि मुलांना शिक्षणासाठी वाव द्या.
धन्यवाद. विशेष रिपोर्ट शकील मणियार, नाशिक.